बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटीचा प्रकार घडल्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राजधानी पटना येथे काल जोरदार आंदोलन केलं। मात्र बिहार लोकसेवा आयोगाने फक्त एका परीक्षा केंद्रावरील परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनात जनसुराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोरही सामील झाले होते। विद्यार्थ्यांच्या वतीनं ते प्रशासनाशी संवादही साधत होते। मात्र रात्री त्यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला। त्यानंतर विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज करण्यात आला। आता विद्यार्थी प्रशांत किशोर यांच्यावर आरोप करत असून त्यांनी विद्यार्थ्यांना आत्यात सोडून पळ काढल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातोय। नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया। नमस्कार, उत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत। नुकतीच काही दिवसांपूर्वी बिहार लोकसेवा आयोगाची अर्थात बीपीएससीची 70वी राज्य लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा पार पडली। त्या परीक्षेवेळी पाटणा येथील बापू भवन या परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांनी पेपर फुटल्याचा आरोप करत जोरदार गोंधळ घातला होता। त्यानंतर बिहार सरकारनं त्या केंद्राची परीक्षा रद्द करून पुन्हा येत्या 4 जानेवारी रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आलं। मात्र संपूर्ण राज्यातील उमेदवारांसाठी फेर परीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते। बिहारच्या पाटणामध्ये बीपीएससीच्या प्रिलियमच्या कथित पेपर फुटीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। आंदोलक विद्यार्थ्यांवर रविवारी लाठीचार्ज झाल्यानं विद्यार्थी संघटनेनं आज बिहार बंदची हाक दिली आहे। रविवारी गांधी मैदानावर झालेल्या आंदोलनात नियमांचे उल्लंघन केल्यानं जनसुराजचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यासह 700 विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे। माजी राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी बीपीएससी प्रिलियम्स परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रविवारी आंदोलनात भाग घेतला। यावेळी मैदानात विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानं प्रचंड गदारोळ झाला। या प्रकरणी पाटणा जिल्हाधिकारी यांनी प्रशांत किशोर यांच्यासह 700 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। उमेदवारांच्या निदर्शनाबाबत पाटणाचे जिल्हाधिकारी डॉक्टर चंद्रशेखर सिंह यांनी माध्यमांना सांगितलं की गांधी मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली नव्हती। असे असताना देखील विद्यार्थी गांधी मैदानावर जमा झाले। नियमांचे उल्लंघन करत बीपीएससीचे उमेदवार, शिक्षक आणि जनसुराजचे समर्थक बॅरिगेड्स तोडून गांधी मैदानात दाखल झाले। त्यानंतर लाठीचार्ज करावा लागला। गांधी मैदानात झालेल्या आंदोलनानंतर प्रशांत किशोर उमेदवारांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घराच्या दिशेने कूच करत होते। प्रशासन विद्यार्थ्यांना वारंवार समजावून सांगत होते, मात्र ते मानायला तयार नव्हते। आंदोलक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायचे होते। शेवटपर्यंत विद्यार्थी मुख्यमंत्र्यांशिवाय कोणाला न भेटण्यावर ठाम राहिले। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले। शेवटी पोलिसांनी बळाचा वापर केला। काही उमेदवारांनी पोलिसांवर दगडफेक केली। त्यानंतर पोलिसांनी उमेदवारांना पळवून लावले। यावेळी प्रशांत किशोर देखील पळून गेल्याची चर्चा आहे। आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, तसेच पाण्याचे फवारे त्यांच्यावर सोडले। विद्यार्थ्यांना आवाहन करणारे प्रशांत किशोर हे लाठीचार्ज पूर्वीच पळून गेल्याचं बोललं जात आहे। तुमचे नेते परतले आहेत, तुम्ही देखील आता परत जा असे पोलिसांनी विद्यार्थ्यांना माईकवरून आवाहन केले। मात्र मागण्या मान्य न झाल्याने आणि प्रशांत किशोर गेल्यानं आंदोलक संतप्त झाले। प्रशांत किशोर यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी आमचा वापर केला असा विद्यार्थ्यांनी दावा केला आहे। 2015 साली झांसे में ना आएंगे नितीश को जिताएंगे म्हणत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यासाठी रणनीती आखली। यावेळी नितीश निश्चय अंतर्गत विकासाच्या 7 सूत्रांची केलेली मांडणीही चर्चेचं केंद्र बनली होती। आज तेच प्रशांत किशोर नितीश यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत। वर्ष 2011 असेल। मूळ बिहार मधल्या सासाराम जवळच्या कोनार गावातील रहिवासी असणारे प्रशांत किशोर पांडे हे दक्षिण आफ्रिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्य संबंधी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते। परदेशात काम करत असतानाही भारतातल्या प्रत्येक घडामोडींवर त्यांची नजर असायचीच। असंच त्यांनी एक दिवस महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक आणि गुजरात या 4 राज्यांमधील कुपोषणाच्या स्थितीबाबत एक लेख लिहिला। 4 राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये कुपोषणाबाबत नीट काम सुरू नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। इकडे गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या होत्या। नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक साधण्याच्या तयारीत होते। गुजरातवर टीका करणाऱ्या लेखावर नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसमधील कुणाची तरी नजर पडली। त्यानंतर लगेचच गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयातूनच एक फोन प्रशांत किशोर यांना गेला आणि तेव्हा पहिल्यांदा प्रशांत किशोर आणि नरेंद्र मोदी या दोघांची चर्चा झाली। तुम्ही आमच्या सोबतच काम का करत नाही असं म्हणत मोदींनी प्रशांत किशोर यांना आमंत्रणच दिलं।
त्यांनीही ते स्वीकारलं आणि दक्षिण आफ्रिकेतून ते थेट गांधीनगर इथे दाखल झाले. गांधीनगरच्या स्वर्णिम संकुल 1 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करू लागले. प्रशांत किशोर हे व्यवसायाने निवडणूक रणनीतिकार असले तरी त्यांच्या राजकीय आशा आणि आकांक्षाही लपून राहिल्या नाही. त्यातूनच त्यांनी जनसुराज नावाच्या पक्षाची स्थापना केली आणि येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत काही केल्या आपण सत्तेत येऊ असा दावा ते करत आहेत. पण हे प्रशांत किशोर आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता या घडल्या प्रकारावर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. जर फेर परीक्षा झाली आणि नवीन काढलेला पेपर सोपा असेल तर आधी पेपर देणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसोबत अन्याय होईल आणि कठीण आला तर आत्ता पेपर देणाऱ्या लोकांसोबत अन्याय होईल. त्यामुळे एकतर सगळ्यांचीच नवीन परीक्षा घ्यावी अन्यथा घेऊ नये असं विद्यार्थ्यांकडून बोललं जाते. सोबतच ज्या प्रशांत किशोर यांनी प्रधानमंत्री मोदी, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांना नेतृत्व गुणाची शिकवण दिली, आज त्याच प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर हे खरंच कॅपेबल आहेत का हा प्रश्न अनुत्तरितच आहे. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी.